एका खासगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा आजार बरा करून देण्याच्या नावाखाली मौलवीने अघोरी विद्येचा वापर करत तंत्रमंत्राचा जप करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना भिवंडी शहरातील एका दर्ग्यातून समोर आली आहे। महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मौलवी मोहम्मद इस्माईल वारिस शेख वय 50 वर्ष याला भायखळा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेत अटक केली आहे। दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला एका खासगी दवाखान्यात असिस्टंट म्हणून काम करते। ती एका विशिष्ट आजाराने ग्रस्त होती, त्यामुळे नातेवाईकांनी तिला उपचारासाठी भिवंडीतील एका दर्ग्यातील मौलाना इस्माईल वारिस शेख याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला। त्यानुसार पीडिता जून 2024 मध्ये भिवंडीतील दर्ग्यात गेली होती। यावेळी आरोपी मौलवीने महिलेला आजार बरा करून देण्याचे सांगत जंतर मंतर केल्याचे सांगितले आणि तिचे केस सोडले। त्यानंतर तिला खासगी व्हिडिओ बनवण्यास भाग पाडले। हे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला आणि सलग 9 ते 10 दिवस तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे। हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला। तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियम 2013 मधील कलम 3 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66E आणि 67 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आरोपी मौलवीला अटक केली असून या प्रकरणात आणखी कोणी आरोपी सहभागी आहे का याचा पुढील तपास भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। भिवंडी शहर पोलीस स्टेशन हद्दीत एक पीडित मुलगी आहे, तिला बरं वाटत नव्हतं म्हणून तिच्या नातेवाईकांनी मुंबऱ्यातल्या नातेवाईक आहेत त्यांनी सांगितलं होतं की वराडदेवी दर्गा आहे, तिथे एक इस्माईल बाबा मोहम्मद इस्माईल मौलवी बाबा आहे, त्याचा उपचार घेतला तर बरं वाटतं। त्या बऱ्या होण्याच्या आशेने ती जून 2024 मध्ये बाबाकडे आली। बाबाकडे आल्यानंतर बाबाने तिला लगेच एका बाजूला नेलं, हातावर हात ठेवला, नंतर तिचे केस मोकळे करायला लावले, लिंबू वगैरे फेकला, हे केला, नंतर हळूहळू तिशी लगट करायला लागला। असं तिला कंटिन्यूस 8-10 दिवस बोलवलं। नंतर एक दिवस अचानक तिच्या गुप्तांगाला हात लावला, तिने नकार दिला। नंतर बाबाने सांगितलं की नाही, तुला जर बरं व्हायचं असेल तर मी जे सांगितले तुला करावंच लागेल। त्यानुसार परत 2-4 दिवसानंतर तिला तिच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ कॉल करून प्रायव्हेट पार्ट दाखव ही मागणी केली। पण त्या मुलीला एक बाबा बरं करेल या आशेवर ते कृत्य पण तिने हे केलं। नंतर एक दिवस रात्री अचानक आज तुझ्यावर ठीक उपचार करतो असं म्हणून तिला रात्री 9 वाजता दर्ग्याच्या एका रूममध्ये बोलवलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध केलं। याबाबत बाबाचे असे कारनामे चालू होते मौलवी बाबाचे। त्याचं पूर्ण नाव हे मोहम्मद इस्माईल सन ऑफ वारिस शेख, हा मूळ गौंडा आर्यनगर गौडा म्हणजे उत्तर प्रदेशचा आहे आणि इथं जवळपास 2013 पासून आपला वराड देवी इथे मौलवी म्हणून बाबा म्हणून काम करतोय। तो व्हिडिओ झाला होता, व्हिडिओ पण व्हायरल झाला, त्यामुळे साहजिकच ती मुलगी तेव्हा घाबरलेली होती। परंतु आता जेव्हा ती मुलगी आली की नाही मला त्या बाबाविरुद्ध तक्रार द्यायची म्हणून आपण ती तक्रार घेतली आणि या भोंदू बाबाला मौलवी बाबाला आपण भायखळा येथून त्याला ताब्यात घेतलं। हा यूपीला पळून जाणार होता आणि त्याला अटक केलेली आहे। एक 18 तारखेपर्यंत त्याला PCR मिळालेला आहे। अजून सखोल चौकशी करत आहोत, अजून कोणी आहे का, अजून कोणावर अत्याचार वगैरे झालाय का। आरोपीला चांगलं वेळेवर ताब्यात घेतल्याने त्या आरोपी हा यूपीला फसायला झाला असा आणि आता सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।